आज मुंबईतला सर्वात पहिलाच महायुतीचा संकल्प मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। मी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI आणि आमच्या घटक पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मनपूर्वक आभार मानतोय, कारण आज खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात झालेली आहे। आणि आपण बघाल की संपूर्ण दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात मतदारांमध्ये पण उत्साह दिसून आहे आणि मतदारांना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे महाराष्ट्रातल्या विकासाची कामं झाले ते देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली विकासाची कामं झाली त्याच्यावर संपूर्ण विश्वास आहे। आणि तो विश्वास ठेवूनच गेल्या 10 वर्षाची खासदार म्हणून पण माझी कारकीर्द आहे, याच्यावर लोकांनी विश्वास ठेवून मला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या ठिकाणी निवडून देण्याचा बहुमान मिळेल असा संपूर्ण विश्वास आहे। आणि त्याकरता सर्व महायुतीतले पदाधिकारी आता उद्यापासूनच कार्यरत राहणार आहे। यापूर्वी पण याच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मला 2दा बहुमान मिळाला। मायक्रो प्लॅनिंग वगैरे कसं केलं आहे? नाही, हा मायक्रो प्लॅनिंग जे आहे निवडणुकीचं या संदर्भात लवकरच पदाधिकाऱ्यांच्या बरोबर बैठका घेऊन त्या संदर्भातली रूपरेषा ठरवली आहे। बाकी जे घोट होते आता हो, निश्चित स्वरूपात, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्यावेळी धनुष्यबाण चिन्ह हे माननीय सर्वोच्च न्यायालय असेल, माननीय इलेक्शन कमिशन असेल यांनी ज्यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देण्याचा तो जो ऐतिहासिक निर्णय दिला त्याचवेळी आम्ही हीच, कारण भव्य श्री राम मंदिराचं पण निर्माण झालं होतं आणि ते प्रभू श्री रामचंद्राचंच ते धनुष्यबाण आहे, कारण हे धनुष्यबाण हे पेलवणं ही याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दिलेली आणि त्यांच्यात तेवढी ताकद आहे आणि आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत असल्या कारणामुळे एक देवाच्या कृपेने ते धनुष्यबाण आमच्या हाती आलेलं आहे आणि हे विकासाचं धनुष्यबाण आहे आणि याच्या माध्यमातून विकास होईल। आणि महायुतीचा संकल्प मेळावा घेण्यात आला। सन्माननीय आशिषजी शेलार साहेब, प्रसाद लाड साहेब, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे वरिष्ठ पदाधिकारी, त्याचप्रमाणे या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कासारे साहेब आणि सर्वच शिवसेनेचे आमचे सदा सरवणकर साहेब असतील, कॅप्टन सेल्वन आमदार, कालिदास कोळंबकर साहेब आमदार आणि मनीषाताई कायंदे, कांता नलावडेताई, म्हणजे महायुतीचे सर्वच दिग्गज मुंबईतील नेते मंडळी आज या प्रथमच घेण्यात आलेल्या दक्षिण मध्य मुंबईच्या संकल्प मेळाव्याला उपस्थित होते। आणि आशिष शेलार साहेबांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की मुंबईमध्ये होणारा महायुतीचा हा पहिला मेळावा आहे आणि त्याची पहिली बाजी आमचे उमेदवार दक्षिण मध्य मुंबईचे खासदार श्री राहुल शेवाळे साहेब यांनी या ठिकाणी हा आयोजन केलेला आहे। आणि आपण पाहिलं असेल की अतिशय मोठा उत्साह या संकल्प मेळाव्यामध्ये सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आपल्याला पाहायला मिळाला। हा फक्त एक वॉर्ड अध्यक्षांपर्यंतच पदाधिकारी या ठिकाणी बोलवण्यात आले होते, त्या ठिकाणी हा उदंड प्रतिसाद मिळाला। आणि या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आमच्या घाटल्यातील उपशाखा प्रमुख हेमंत झाला यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांचा प्रवेश केला। त्याचप्रमाणे आमच्या शाखा क्रमांक 147च्या पूर्वीच्या त्यावेळेच्या महिला शाखा प्रमुख आणि आता असलेल्या उपविभाग समन्वयक त्यांनी देखील या ठिकाणी त्यांच्या असंख्य महिलांच्या साक्षीने शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि सन्माननीय खासदार साहेब यांच्या निवडणुकीला पाठिंबा दर्शवला। मी या ठिकाणी उभाटामधून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि त्या ठिकाणी असलेल्या आणि त्यांची घुसमट असलेल्या, कारण खास करून वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन आम्ही ही शिवसेना वाढवली आणि शिवसेनेमध्ये आम्ही देखील मोठे झालो। परंतु आज आपण बघतोय की उभाटाच्या बरोबर जे काही त्यांचे मित्रपक्ष आहेत हे नेहमीच हिंदू द्वेष्टा असणारे लोक होते आणि त्यामुळे मला माहिती आहे, मी शिवसैनिक आहे, मला माहिती आहे की त्यांची देखील घुसमट होते। परंतु कुठेतरी पदासाठी किंवा कोणाच्या तरी लागेबंदी असेल त्यासाठी ते थांबले असतील तर त्यांना मी या ठिकाणी विनम्र आवाहन करतो की खरी बाळासाहेबांची शिवसेना ही या ठिकाणी एकनाथ शिंदेंबरोबर आहे। आणि मी आपल्याला अजूनही आवाहन करतो, आपल्याकडे अजून 50 दिवस आहेत, या 50 दिवसामध्ये आपण निर्णय घ्यावा आणि सन्माननीय खासदार राहुल शेवाळे साहेब यांच्या निवडणुकीमध्ये सहभागी व्हावं, त्यांना मदत करावी आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार आपण पुढे घेऊन जावे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।